कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक्सक्यूज मी, तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय। अरे ही पार्टी मध्ये होती ना तारा बरोबर? हाँ, ताराची असिस्टंट। होय। एक मिनिट, तुम्ही आत नाही जाऊ शकत, बायकांचे कार्यक्रम चालू आहेत। तुला माहिती आहे हा कोण आहे? हा तारा वझेचा टॉप मोस्ट फॅन आहे आणि त्याला असं वाटतंय की तारा वझे आतमध्ये गातीये, सो ह्याला तू अडवू शकत नाहीस, त्यामुळे आम्हाला जाऊ दे प्लीज। एक्सक्यूज मी, बाय बाय। आत तारा मॅडम गातच नव्हत्या। ताराचा आवाज मी स्वप्नात पण ओळखू शकतो। नाही ते बरोबर आहे, पण ते रेकॉर्ड केलेलं गाणं असतं ना, ते लावलं होतं। रेकॉर्डेड? रेकॉर्डेड असं वाटत नाहीये। नसेल वाटलं तरी तेच होतं, रेकॉर्डिंग। ठीक आहे। एक मिनिट, प्रसाद घे। अर्धा तुम्ही घ्या। दादा हे घ्या। थँक्यू। आणि इकडे फोन। हाँ दादा। हाँ, तुम्ही कुठे आहात? जिथे आहात तिथून आत्ताच्या आता इथे पोहोचा। ती गँग गोडाऊनला पोहोचली, आपल्याला निघायला हवं। आलोच। चल चल। अनिका, अलका, पुऱ्या था। हे बघ, ह्या वर्षीची मिस पुणे विजेती आपली शिडी। तिलोत्तमाचं घर उद्ध्वस्त करणारी आपली पहिली पायरी अस्मी प्रधान।
आपूची औषध संपली. जयंती, ए जयंती, हानगोली काय करेल तू उजवीकडे? अरे मार की गोळ्या. काय करतोय जयंती, काय हो तुमचं? माझा पिक्चरचा क्लायमॅक्स सुरू झाला की तुम्हाला आठवण येते ना माझी सासूबाई? अगं ही एवढी आपूची औषधं संपली. घेऊन येते का जरा? मीच गेले असते ग, पर माझ्या दुखऱ्या पायामुळे मला काही चालता येईना. आणि माझे पाय काही दुखतच नाहीत ना. असं कसं सासूबाई? कोट्टलवारांच्या घरातले असले म्हणून काय झालं? पाय काही सोन्याचे नाहीत ना माझे. तुम्ही नाही जाणार. अगं पर जयंती, कुठे लांब जायचंय का? जवळ असेल ना तर लांब मी जाणारच नाही. म्हणजे सकाळपासून कंबर लय दुखते हो माझी. तुम्ही पाहिलं ना मी किती कामं केली ती. लय दुखायले कंबर. आणि तसं पण जिनं कामं करायला पाहिजे तिथं बाहेरून डरते ना. मी नाही जाणार. मी मला पिक्चर बघायचा ना, जमणारच नाही. अगं ऐक ना जयंती, अगं ही औषधं महत्वाची आहे बाई. तुमच्यासाठी असतील हो, माझ्यासाठी नाही. म्हणजे एवढी घाई आहे तर तुम्हीच जाऊन आणता का? लवकर येतील की नाही औषधं? कशी वाटली आयडिया? हा आहे की नाही? हा तुम्हीच जाऊ ना. विसरलीच बघा मी. महाराणी गेलीत ना बाहेर. त्यांना म्हणावं येताना तूच औषधं घेऊन ये, पटकन येतील. फोन करा बरं तुम्ही. हा फक्त काय माहितीये का, दिवसा उजेडीच आणायला सांगा. म्हणजे रात्रीची तीच दिसायची नाही ना. क्लायमॅक्सला असते हो मी. कसला लेचा पेचा आहे वा हिरो. विलन लय भारी आहे. सावरे, घरचे लग्नाचं बघत असतील ना ग? मी काय, माझ्या पण लग्नाचं बघतातच आहेत की. अगं कसला पण मुलगा बघतात. मला तर विचारत पण नाहीत कसला पाहिजे म्हणून. तुला विचारत का ग? नाही ना. पण सांग ना, कसला नवरा पाहिजे तुला? अगं घरचे बघतील की. घरचे बघतील तेव्हा बघतील, पण आपण आपल्या बोलायला नको. सांग ना कसा नवरा पाहिजे तुला. अगं सांग की. बरं सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे त्याचं ना माझ्यावर लई प्रेम असलं पाहिजे. त्यानं माझ्या बरोबर माझ्या घरच्यांची काळजी घेतली पाहिजे. माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या सोबत असला पाहिजे. आणि त्याला फक्त माझी नाही तर अख्ख्या जगाची काळजी असली पाहिजे. कुणा रागवणार नाही, कुणापासून लांब जाणार नाही. मी त्याला माझ्या डोळ्यात एक अश्रूही बघवणार नाही असं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.